दोन संघांमध्ये मात्र ही लढत. तर पहिल्या फेरीमधील चौथी लढत यावेळेस तुमच्या समोर येते. दोनही संघ जर पाहिले या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले दोनही टीम्सना. आयोजकांची फार दमछाक होते जेव्हा बरेचसे संघ मात्र विड्रॉ करतात आपला प्रवेश आणि आयत्या वेळेला मात्र त्यांना संघ शोधावं लागतं. मग बऱ्याचशा तडजोडी होतात, बऱ्याच वेळा अगदी फीजमध्ये कपात करावी लागते. हा नुकसान सगळ्या आयोजकांना सहन करावा लागतो आणि नेहमीचं झालंय, नित्यनेमाचं झालंय प्रत्येक आयोजकांसाठी. एखादी स्पर्धा भरवायची म्हटलं की टेन्शन, जोपर्यंत संघ खेळत नाही तोपर्यंत टेन्शन असतं. जाऊया मॅचकडे. पहिलाच बॉल थोडासा मागे खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला गेला होता. भूषण पाटील आपण पाहतोय. प्रवीण खरत आणि परेश चिखलेकर काळुंदरे टीमची सुपरस्टार जोडी मैदानामध्ये आहे क्रीजवर. दोनही चांगले संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत, त्यामुळे चांगली लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. भूषणचा हा बॉल यावेळेस मात्र अगदी पूल केलाय, परंतु अगदी सावधानतेनं हा पूलचा फटका पाहायला मिळाला तो प्रवीण खरत. रायगडचा रॉस टेलर या नावानं मात्र हा खेळाडू संबोधला जातो आणि सुपरस्टार जोडी आहे. आक्रमक खेळ करण्यासाठी नेहमीच प्राधान्य असतं या जोडीचं. दुसऱ्या बाजूला परेश चिखलेकर, तोही तेवढाच आक्रमक फलंदाज ओळखला जातो. यावेळेचा हा फटका एक्झिक्यूट केला स्वतःला, बॅकफुटला आला आणि त्यानंतर मात्र काय फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे परेश चिखलेकरच्या बॅटमधून चौकार. यावेळेचा हा बॉल अगदी सॉफ्ट हँडेड यावेळेस ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिडॉनच्या दिशेमध्ये बॉल चालला, एकच धाव येईल. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये भर. तर विचुंबे ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय राम पाटील साहेब यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच दिली जाईल ती अक्षयला आपण पाहतोय. सुपरस्टार खेळाडू आहे अलिबाग तालुक्यामधील, वन ऑफ द बिगेस्ट हार्ड हिटर बॅट्समन फ्रॉम अलिबाग टेनिस क्रिकेट. मोन्याला आपण पाहतोय स्क्रीनवर. तर मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्याचा हिरो, ज्यानं 2 षटकं टाकली, 6 धावा दिल्या आणि पाहायला गेलं तर लो स्कोरिंग मॅच जी होती, कारण त्याच्यामुळे या धावा चेस होऊ शकल्या. मी नक्कीच कौतुक करेन 40+ खेळाडू रघुनाथ यांनी काय कमाल केली त्या मॅचमध्ये. परंतु तरीही संपूर्ण धावसंख्या आटोक्यात आणण्याचं काम केलं होतं ते या गोलंदाजानं. 6 धावा आत्तापर्यंत धावफलकावर. भूषणचा हा बॉल खोलात टाकला होता, खोदून काढलाय. मिडॉनच्या दिशेमध्ये सिंगल जरूर येईल त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी केली पहिल्याच ओव्हरमध्ये, कारण बिलकुल चान्स दिला नाहीये. एक फटका परेश चिखलेकरच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला होता, बॅकफुटला जाऊन तो खेचला होता. परंतु तदनंतर सुद्धा एक चांगलं षटक म्हणता येईल या ओव्हरला, एक चांगलं फिनिश पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावर धावा लागल्यात त्या 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावर 7 धावा आपण पाहतोय. 7 रन्स ऑन द बोर्ड. एकही सफलता मात्र मिळाली नाही. भूषण पाटील दर्जेदार व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. भूषण पाटील तुर्ब्याचा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये. 2 वर्षापूर्वी 10PL स्पर्धा दुबई या ठिकाणी जाऊन आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. यश बिस्सा लायन्स या संघाकडून खेळत असताना ती स्पर्धा 10PL स्पर्धा विजेता कॅप्टन आहे आणि त्याचा संघ तुर्भे संघ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला प्रवीण घरतला फार मोठ्या जबाबदारीनं खेळ करावा लागेल. टॅलेंट प्रचंड आहे या खेळाडूकडे, परंतु ते बाहेर सुद्धा काढावं लागेल.
चव्हाणचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे रन मिळेल, सिंगल येईल, एकेरी धावेने धावसंख्येमध्ये बदल, 8वी धाव धावफलकावर. लेग बायचा इशारा मात्र येतोय अंपायरचा. दीपकजी बोराडे सर, त्याचप्रमाणे हेमंतजी कोई, गणेश बाविस्कर, नामवंत पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात. नीरज राणावत पॅनल आहे. नीरज राणावत पॅनल सुपरस्टार पॅनल असतं. नाईटला असतील जरूर ट्रॉम्बे या ठिकाणी. त्यांच्यावर फार मोठ्या मोठ्या स्पर्धांची जबाबदारी असते नीरज राणावत. रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांनी अंपायरिंग केली, सर्वोत्कृष्ट अंपायर म्हणून त्यांना त्या ठिकाणी पारितोषिक मिळालं होतं. आणि यावेळेचा फटका स्क्वेअर ड्राईव्ह केला, क्रिकेटच्या परिभाषेमधील सगळ्यात दुर्मिळ फटका यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. तो परेश चिखलेकरच्या बॅटमधून हा खणखणीत असा चौकार. कमाल केले, क्लास फटका पाहायला मिळाला. तुम्हाला ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह पण खेळताना फलंदाज दिसतील, पण स्क्वेअर ड्राईव्ह हा अतिशय दुर्मिळ, रेअर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तो फटका इथे मात्र बेल उडवले. पुढच्याच बॉलवर मात्र चालतं केलंय अजित चव्हाणना आणि कमबॅक केलंय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा तुर्बे टीमचा गोलंदाज अजितना, कारण परेश चिखलेकर ही मोस्ट व्हॅल्युएबल विकेट यावेळेस मात्र गमावतोय तो मंगलमूर्ती काळुंद्रे संघ. हर्षल शेख येतोय मैदानामध्ये, तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाले. अजित चव्हाणला मात्र मिळाले सफलता, परेश चिखलेकरला मात्र बाद केले. परेश चिखलेकरनं 9 धावा केल्या, 2 चांगले चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. प्रवीण घरत दुसऱ्या बाजूला आहे, जो आत्तापर्यंत वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय. 5 चेंडूचा त्यानं सामना केलाय. हर्षसाठी हा बॉल आपण पाहिला, कम्प्लिटली खोलात टाकला होता, बुंध्यात टाकला होता हा बॉल. इथे मात्र 22चा इशारा येतो, 1 धाव मात्र मिळेल अतिरिक्त स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे चालले, 13 वर जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड 13 रन्स, 13 धावा. सौदंतीनं सुरुवात केली. परेश चिखलेकर बास झाल्यानंतर इथे मात्र डावाला आकार देण्याची जबाबदारी मात्र या जोडीवर असेल. प्रवीणला मात्र शेवटपर्यंत थांबावं लागेल, तरच मात्र एक चांगली धावसंख्या रस्ता येऊ शकतं, कारण समोर मात्र तेवढ्याच ताकदीचा तुर्बे संघ आहे. खूप चांगला बॉल फुलर लेंथ हाताळला गेला, ॲडजस्ट करून लोवर फुल टॉस झाला, त्यानंतर ड्राईव्ह केला ऑन साईडला. दुसरा धाव्याचा प्रयत्न यशस्वी, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. प्रवीणला हेच करावं लागेल, आपली विकेट टिकवावी तर लागेल आणि त्याचबरोबरीनं मात्र या धावसंख्येला आकार देण्याची जबाबदारी, ही दुहेरी भूमिका त्याला आता मात्र निभावावी लागणार आहे, कारण परेश चिखलेकर झटपट बाद झाला आहे. 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. या लढतीतील विजेता संघ प्रदीप स्पोर्ट्स नौकार या संघाच्या विरोधामध्ये खेळेल. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ यष्टांचा वेध घेणारा अजित चव्हाणचा हा बॉल त्रिफळा उद्ध्वस्त करून गेलाय आणि हा लागलेला मोठा झटका. रायगडचा रॉस टेलर प्रवीण घरत यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. महिमा तुझी सांगू किती आई गाजते नाव तुझा, जगभर गाजते नाव तुझा. भक्त जमतील ग कार्याला आई तुझ्या दर्शनाला, माऊली तुझ्या भेटीला. आई मी येते ग, येते ग, आले ग मला. आई मी येते ग, येते ग, तुझ्या भेटीला. दोनही सुपरस्टार फलंदाज आता मात्र मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचे बाद झालेत. प्रवीण घरत, परेश चिखलेकर या जोडीवर बराच निर्भर असतो हा संघ. आता त्यांच्या विना लढावं लागेल उर्वरित मधल्या फळीतील फलंदाजांसाठी. हर्षल आहे, हर्षल शेख ज्याच्यामध्ये क्षमता जरूर आहे, आणि आता मात्र 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय तो राहुल पाटील. गोलंदाजीसाठी मात्र बदल केला जातोय. रवी म्हात्रे संघाचा मुख्य आधारस्तंभ गोलंदाज, गेले कित्येक वर्ष सातत्यानं आपण पाहतोय. दुर्बे टीमसाठी महत्त्वपूर्ण योगदान, महत्त्वपूर्ण खेळ
ज्याच्या माध्यमातून साकारल्या गेल्यात आणि एक दिग्गज खेळाडू आहे रवी म्हात्रे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हर्षल ऑन स्ट्राईक. राऊंड विकेटनं हा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह केला. लॉंगॉनच्या दिशेनं एक धाव येईल. सिंगल रननं मात्र धावसंख्येमध्ये बदल. एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र 16वर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड. 16 रन्स ऑन बोर्ड. सकाळचं सत्र गाजवलं. निलेश 11 जावळे संघानं प्रसाद घरेच्या संघानं 2 सामने जिंकून सुपर 8मध्ये धडक मारले. तर दुपारच्या सत्रामधून मात्र कोणता संघ पुढे जाणार याची उत्सुकता मात्र लागले. त्यासाठी ही लढत सुरू आहे. या लढतीतील विजेता संघ प्रदीप स्पोर्ट्स नौकार अलिबाग तालुक्यामधील हा संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळेल आणि त्यानंतर मात्र सुपर 8ची लढत आपल्याला क्लिअर होईल. हा बॉल सोडून दिला आहे. इथे पाहायला गेलं तर फुलटॉस जरूर होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. जरी बॅटचा स्पर्श झाला असता तर कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या. परंतु वाईट घेणं पसंत केलंय ते राहुल पाटीलला. बराच वेळा व्हाईट बॉल म्हटला की अगदी बरेचसे फलंदाज धावून जातात अशा बॉलवर, कारण त्यांना माहिती आहे पुढचा चेंडू निर्धाव आला तर मग एकच धाव मिळणार आहे. यावेळचा बॉल क्लीन बोल्ड बाद केलाय. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय रवी म्हात्रे यांनी आणि तिसरा धक्का बसलाय तो मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला. स्प्रे रिलीज स्प्रे घेऊन जायचं आहे. तर 3 फलंदाज बाद झालेत. मंगलमूर्ती काळुंद्रे टीमचे तिन्ही क्लीन बोल्ड बाद झालेत. कौतुक करावं लागेल तुर्भे संघाच्या गोलंदाजांचं. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता. पंचांनी मात्र दंडित केले. नो बॉलचा इशारा येतोय. बॉल लॉंग स्टॉप जाऊन आदळेल सीमारेषेला आणि मिळतील ह्या तब्बल 5 धावा. रवी म्हात्रेनं धावफलक वाढवलाय या 5 धावेनं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22वर. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची नामी संधी असेल ती आकाश गिरीकडे. आकाशाने मात्र यावेळेस फटका खेळलाय. आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार लॉंग ऑनच्या वरतून उडवलं या बॉलला. 6 धावा. भल्या भल्याची भल्या भल्याची भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. या षटकारानं मात्र टीमची धावसंख्या 28वर जाऊन पोहोचले. एक चुकी केली रवी म्हात्रेनं. 5 धावा दिल्या. त्यानंतर मात्र फ्रीडच्या बॉलला षटकार खेचलाय. हो अकूट टप्प्याचा बॉल शॉट ऑफ लेन स्लोवर करण्याचा प्रयत्न पूल केलाय. हा फटका मात्र चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ. झेलला जातोय. परतावं लागेल आकाश गिरीला. आणखीन एक महत्वपूर्ण सफलता मात्र अर्जित करत असताना रवी म्हात्रे, कारण एक महत्वपूर्ण फलंदाज मात्र गमावलाय तो मंगलमूर्ती काळुंद्रे टीमनं. गुटप्याचा बॉल होता. स्लो रन करण्याचा प्रयत्न, परंतु त्याला मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडता आलं नाहीये. आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या ओव्हरमधील. तो बॉलर चेंज केला जातोय. दुखापत झाले ते रवी म्हात्रे यांना. आपल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स मात्र त्याने मिळवल्यात. नमित पाटील येतोय संघाचा यंगस्टार. त्याच बाजूला पाहायला गेलं तर मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा सुद्धा यंगस्टार एनर्जेटिक प्लेयर पार्थ चिखलेकर मैदानामध्ये एंटर झालाय. 28वर 4 अशी धावसंख्या आहे.
बॅटिंग करत असताना काळुंद्रे टीमची मधल्या फळीतील फलंदाजांवर जबाबदारी असेल या मॅचची. पार चिखलेकर आणि हर्षल शेख ही जोडी मैदानावर आहे. नमित येतोय राऊंड विकेटनं. पहिला बॉल यावेळेचा फुल टॉस होता, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा हॉलीबॉल पाहायला मिळाला, हॉलीबॉलची प्रॅक्टिस, परंतु हा बॉल मात्र आतमध्ये ढकलता आला नाहीये. चेंडू गेलाय सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि मंगलमूर्ती काळुंद्रे टीमसाठी हा एक नशिबाचा चौकार. डरने वालों को मैं और डराऊं, कौन भाई का मैं तो डंका बजाऊं. यावेळेचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर. अंपायर श्रीमंत गुळीसर फाईट बॉलचा इशारा करतात. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 वर. 33 धावा. नमित पाटील ओव्हर द विकेटनं खूप चांगला चेंडू असेल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून फलंदाजाच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी झालाय. आणि इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीनं काळुंद्रे संघ फलंदाजी करत असताना 33 वर 4 अशी धावसंख्या. दिल जान जिगर तुझ पे निसार किया है, दिल जान जिगर तुझ पे निसार किया है, दिल जान जिगर तुझ पे निसार किया है, प्यार किया है रे तुझे प्यार किया है, प्यार किया है रे तुझे प्यार किया है. मुझे कितना बेकरार किया है, तुमने भी मुझे कितना बेकरार किया है. प्यार किया है रे, बहुत प्यार किया है. तीन षटकानंतर 33 ही धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय अजित चव्हाण. अजितचा हा बॉल समोर खेळलाय. बॅक टू द बॉल ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑनच्या दिशेनं सिंगल येईल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल, मोठे फटके खेळावे लागतील. ही धावसंख्या काही झालं तरी 55च्या आसपास न्यावी लागेल तर या मॅचमध्ये लढता येऊ शकतो. कारण समोर मात्र संघ आहे तो भूषण पाटील. एक प्रतिदेश कॅप्टन आहे, मास्टरमाइंड कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. चांगला बॉल होता, खोलात टाकला होता, फलंदाजाला निष्प्रभ करून गेला हा चेंडू. बुंध्यात टाकलेला हा बॉल. पंच इशारा करतील लेग पाईसचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. 35 धावा धाव फलकावर. आतापर्यंत जर पाहिलं स्कोर कार्डवर 3 चौकार आणि 1 षटकार काळुंद्रे टीमसाठी आलेत. इथे मात्र आणखीन एक क्लीन बोल्ड. आज मात्र ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली अजित चव्हाणनं, सगळ्या विकेट्स क्लीन बोल्ड काढल्यात. हे खास करून त्याचं वैशिष्ट्य गोलंदाजीचं. आणि पार चिखलेकरला सुद्धा मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. चिलेले चिलेले आयो आयो चिलेले, मस्ती में आयो आयो चिलेले, चिलेले. दिनेश कोनकर जातोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. अजितचा हा बॉल इथे मात्र बिलकुल वाव देत नाहीये. काय भन्नाट गोलंदाजी होते. खास करून फुलर लेन चेंडू हाताळले जातात. आणि कम्प्लिटली मी तर म्हणेन ज्या पद्धतीनं ॲक्युरसी पाहिली त्याच्या गोलंदाजाची, नियंत्रण जर पाहिलं गोलंदाजीवर, परफेक्ट लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतोय. यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू तो हाताळतोय. इथे 1 धाव जरूर मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 36 वर. 36. परंतु पूर्णतः कंट्रोल केलाय हा स्कोर कार्ड तो अजित चव्हाणच्या गोलंदाजीनं. दुसरी ओव्हर टाकली होती त्यानं. पुढे सरसावत, परंतु आणखीन एक क्लीन बोल्ड केलाय. आज मात्र फक्त यष्ट्यांचा वेध घेतोय तो अजित चव्हाण. आणि हा 4था बळी मात्र मिळवलाय तोही क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. आणि आणखीन एक धक्का काळुंद्रे टीमला. हर्षल परततोय.
5 फलंदाज जर आपण पाहिले तर क्लीन बोल्ड पास झालेत. त्याच्यामधले 4 फलंदाज हे अजित चव्हाणनं क्लीन बोल्ड केलेत. काय ॲक्युरसी असेल गोलंदाजाची, हे फार दुर्मिळ तुम्हाला पाहायला मिळतात. कारण झेल सातत्यानं पाहत असो, परंतु क्लीन बोल्ड फलंदाजांना बाद करणं ही खूबी आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे ॲक्युरसी लागते. यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू चांगला प्रॉपर लाईन आणि लेंथवर, कारण फलंदाजाच्या हातामध्ये बॅट असते, स्टंप झाकलेले असतात आणि असं असताना मात्र त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त करायचा ही नक्कीच एक कौशल्य आहे गोलंदाजाचं. आणि कौशल्य आज मात्र सादर केलं आहे ते अजित चव्हाणच्या या गोलंदाजीमधून. दुसरं षटक टाकलं होतं, 8च धावा दिल्या होत्या. त्या ओव्हरमध्ये 2 क्लीन बोल्ड केले होते आणि आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या. 3 फलंदाजांना बाद केलं आहे, 2 फलंदाजांना बाद केलं आहे. त्यावेळेचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोर द विकेटची अपील हलकीशी पाहायला मिळाली. कोणताही चान्स नाही आहे. काय भन्नाट षटकं मात्र हाताळली गेली ती अजित चव्हाण करवी. अजित चव्हाणनं टाकली 2 षटकं. या 2 ओव्हर्समध्ये धावा जर आपण पाहिल्या तर त्या दिल्या, तशा पाहायला गेलं तर 8च धावा दिल्या. बाकी एक्स्ट्राजमध्ये 3-1 धावा आल्या, परंतु 4 फलंदाज बाद केले आणि तेही त्रिफळाचे. लाजवाब कामगिरी केले मैदानाच्या आतमध्ये तुर्बे टीमकडून खेळत असताना अजित चव्हाणी. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आपण पाहतोय त्या 36 धावा. आणि आता मात्र शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. प्रोजेक्टेड आपण पाहतोय याच धावगतीनं जर धावा आल्या तर 45च्या आसपास मात्र ही धावसंख्या जाऊ शकते आणि त्याची जबाबदारी आता मात्र दिनेश कोणकर, त्याचप्रमाणे सौरभ चिखलेकर हे 2 फलंदाज खेळपट्टीवर असतील. स्क्रीनवर आपण पाहतोय सन्माननीय रामशेट्टी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमचे भाया, त्याचप्रमाणे आमच्या 40+चे PBPचे मॅनेजर जाधव सर आपण पाहतोय, त्याचप्रमाणे द लेजंड क्रिकेटर विनोद भाऊ आणि त्याचप्रमाणे सुरांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनी तुपे यांना आपण पाहतोय स्क्रीनवर. सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 5व्या षटकाला सुरुवात झाले आणि सन्मेश वाघमारे, एक धाव अतिरिक्त मिळाली ती काढून दिली टीमला. धावसंख्येमध्ये बदल, 37 वर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड. सन्मेश लेफ्ट ओव्हर द विकेटनं टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळवलाय हा बॉल आणि नॅचरल स्विंग आपण सातत्यानं पाहतो. डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजांना तो नेहमीच पाहायला मिळतो आणि स्वाभाविक गुण असतो त्यांच्यामध्ये असलेला उपजत गुण आपण म्हणूया. नैसर्गिकरित्या मात्र अगदी लेग स्टंप मिडल स्टंपला बॉल टाकायचा आणि त्याला बाहेरच्या बाजूला काढायचं. खूप चांगला बॉल होता, खोला टाकलेला हा बॉल मिड ऑफ क्लिअर करायचा होता, परंतु इथे मात्र क्लिअर केलंय ते फलंदाजाला. आणखीन एका फलंदाजाला मात्र क्रीज सोडावी लागते. फलंदाज बाद, लागलेला आणखीन एक धक्का काढून दिले टीमला. सात फलंदाज बाद झालेत, एका पाठोपाठ एक. विकेट्स मात्र फेकत गेलाय मी तर म्हणेन. थोडासा बेजबाबदारपणे खेळ केलाय. चांगलं टॅलेंट आहे काळुंद्रे टीमकडे, परंतु आज हे टॅलेंट मैदानामध्ये दिसलंच नाहीये. प्रत्येक फलंदाज हजेरी लावतोय. यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड खेळलाय, फटका ऑन साईडला येतोय. व्यासपीठाला सलामी देणारा हा खणखणीत मच नीडेड 6 यावेळेस मात्र काळुंद्रे टीमसाठी. सौरभ चिखलेकरच्या बॅटमधून लेफ्ट हँडेड बॉलरच्या विरोधामध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन, त्यामुळे सहज गेलं. यावेळेस मात्र कव्हर्सला ढकललाय बॉल. क्षेत्ररक्षणासाठी लॉंग चेस आहे. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातो. शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र धावा जोडत असताना 8व्या क्रमांकाचा फलंदाज सौरभ चिखलेकरच्या बॅटमधून चौकार. अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू. अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 या आकड्यावर. निदान 50 धावांचा टप्पा ओलांडावा लागेल. फाईट करता येईल काळुंद्रे टीमला. लो फुल टॉस बॉल इथून मात्र गलीमधून काढलाय. बॉल मात्र वेगाने ट्रॅव्हल होत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. या चौकाराच्या मदतीनं मात्र काळुंद्रे संघाचं अर्धशतक धाव फलकावर. आता मात्र 51 धावा कंप्लीट झाल्यात. 50 धावांचा टप्पा मात्र अखेरीस ओलांडलाय आणि हा स्कोर मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढवून देणारा ठरणार, यात मात्र शंका नाहीये. कारण चांगले गोलंदाज टीमकडे आहेत. प्रवीण घरत सुद्धा गोलंदाजी करू शकतो.
आकाश गिरी सारखा दर्जेदार गोलंदाज स्क्वॉड मध्ये आहे. पार चिखलेकर आहे यंगस्टार. यावेळेचा हा बॉल इथे मात्र दैव बल्लवत तर नशिबाची साथ आज काळुंद्रे टीमच्या बाजूने व्हाईट बॉलच्या स्वरूपात आलेल्या या आणखीन 5 धावा. धावसंख्या मात्र वेग घेते आणि जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड तो तब्बल 56. अब तक 56. चांगलं कर्तृत्व असलं, चांगली मेहनत घेतली की नशीब सुद्धा पाहायला गेलं तर तुमच्या बाजूने असतं. याबाबतचा हा फटका समोर खेचला, क्षेत्ररक्षक धावतोय, लॉंग चेस आहे. इथे मात्र झेल टिपला जातोय, फार चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि अखेरीस मात्र ही खेळी संपुष्टात आणले. परंतु त्यापूर्वी मात्र एक चांगली धावसंख्या रचून गेलाय तो सौरभ चिखलेकरनं मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये केलेली ही फलंदाजी नक्कीच गोलंदाजांचा आत्मविश्वास, गोलंदाजांचं बळ वाढवून देणारी ठरेल. परंतु आता मात्र थोडासा घाम गाळावा लागेल असं वाटत होतं. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल, परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र चांगल्या धावा कुठून काढल्या त्या मंगलमूर्ती काळुंद्रे टीमनं आणि इथे मात्र आव्हानात्मक धावसंख्या उभी केले. सगळ्यात जास्त धावा कोणाच्या नावावर असतील त्या सौरभ चिखलेकर, ज्यानं 5 बॉलमध्ये 14 धावांची घेई साकारली. महागडा ठरला शेवटच्या षटकामध्ये सन्मेश वाघमारे याच्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा 21 धावा खर्च केल्या आणि एक चांगला मोमेंटम शिफ्ट झालाय. जो मोमेंटम तुर्भे टीमकडे होता तो मोमेंटम आता मात्र शिफ्ट करण्यामध्ये यशस्वी झालाय तो मंगलमूर्ती काळुंद्रे संघ. आणि याच धावांच्या जोरावर बळावर आता मात्र गोलंदाज कशा पद्धतीनं कामगिरी करतात त्या कामगिरीवर मात्र आता लक्ष असेल. परंतु या धावा 57 होणार का की या धावा मात्र डिफेंड केल्या जाणार या मॅचमध्ये ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन मी सुपूर्द करतोय तर दिनेशजी पाटील बेलोरी यांच्याकडे. वादा करके भूल जाते हो तुम तो धोखेबाज हो. वादा करके भूल जाते हो. रोज़ मुझे तुम सनम ऐसा करोगे, रोज़ मुझे तुम सनम ऐसा करोगे. हम जो रूठ जाएंगे तो हम संभलोगे. हिंदी बड़ी चालाक हो, मुस्कुरा के दिल जला दी हो. हिंदी बड़ी चालाक हो, मुस्कुरा के दिल जला दी हो. रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, तुम जो रूठ जाएंगे तो आगे बढ़ोगे. तुम तो धोखेबाज हो. वादा करके भूल जाते हो. हॅलो, धन्यवाद रिजे. हॅलो, तर नमस्कार. अतिशय सुरेख स्पर्धा आणि या स्पर्धेमधला पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना. एका बाजूला मंगलमूर्ती कालुंद्रे तर एका बाजूला मात्र सांगी 11 तुर्भे संघ. आपण पाहतोय की आज या स्पर्धेमध्ये दिग्गजांनी चांगला खेळ केला. प्रसाद घरतनं तब्बल 52 धावा केल्या. आजच्या दिवसाचा रेकॉर्ड्स मात्र नावडेच्या मैदानावरती झाला. तब्बल 106 धावांचा रेकॉर्ड्स 5 षटकामध्ये केला. आणि शिंदे सर झालं महत्त्वाची गोष्ट आहे की काही रेकॉर्ड्स कसे असतात बघा. एकाच दिवशी संदेश गोंधली 15 चेंडूमध्ये 51, प्रसाद घरत आज 15 चेंडूमध्ये 52 आणि तकदीर पाटील 15 चेंडूमध्ये 53. 15 चेंडूमध्ये 51, 15 चेंडूमध्ये 52 आणि 15 चेंडूमध्ये 53 असा एकाच दिवशी हा रेकॉर्ड मात्र झाला आहे. त्याच्यामुळे हे रेकॉर्ड्स मात्र बनतील. आणि या धाबलकर धावा 57. ज्या 3 गोलंदाजांनी
4 गोलंदाजीने धावा मोजल्या नाहीत. ते एकट्या गोलंदाज शेवटला सन्मेषने मोजल्या तब्बल 20 धावा आणि त्याच्यामुळे जे आव्हान ताकदीचं उभं झालं आहे. आकाश गिरीसारखा ताकदवान गोलंदाज संघामध्ये मागचा सामना आपण 34 धावांचा पाहिला आहे आणि 34 धावांचा सामना अंतिम षटकापर्यंत रोमांचकारी बनला आहे. इथे 57 धावांचा पाठलाग करताना कसा खेळ केला जाईल. स्ट्राईकवर असेल फलंदाज नमित पाटील. जोरदार अपील आपण इथे पाहिलंय. दक्ष पंच मात्र स्थिर सावध. हेमंत कोळी सर थांबतायत आणि इथे त्याला सामना सुरू करा लगेच. रनआउट आणि बीमरसाठी फक्त रिव्ह्यू असेल, त्याच्यामुळे दक्ष पंचांची जबाबदारी चोख बजावताना पहिला चेंडू आकाश गिरी याचा निर्धाव चेंडू. जोरदार अपील झालं. पहिल्या चेंडूवर अचंबित केलं नमित पाटीलला आणि त्याच्यामुळे निर्धाव चेंडू सांगता झाली. 30 चेंडू 57 धावांचं आव्हान आहे. 57 धावांचा पाठलाग करताना मात्र इथे पहिला चेंडू निर्धाव टाकला आहे. पहिल्या चेंडूवर जे घडलं नाही ते या चेंडूवर घडलं आणि पुढच्या चेंडूवर लगेचच नमित पाटीलला बॅक टू पॅव्हिलियन. होय तुला देवर खातील पण बसू बाजू होय अफलातून कामगिरी. मी म्हटलं होतं की आकाश गिरीसारखा ताकदवान गोलंदाज मंगलमूर्ती काळुंद्रा संघाचा आधारस्तंभ बनू शकतो. पहिल्या 2 चेंडूवरती पहिल्या चेंडूवर अपील, दुसऱ्या चेंडूवर लगेचच नमित पाटीलला परतवलं आणि पहिल्या 2 चेंडूवर आपली क्रिकेटमध्ये दादागिरी मात्र प्रस्थापित करताना आकाश गिरी. रवी मात्रे जुना जाणता अनुभव तो म्हणजेच या सांगी 11 तुर्वे संघाचा. कारण भूषण पाटीलनं कित्येक वेळा सांगितलं आहे की आम्ही रवी समवेत खेळताना खूप वेळा त्याच्या चांगल्या इनिंग्स पाहिलेत, त्याच्याकडे पाहून आम्हीही चांगला खेळ करायला लागलो आहे. भूषण पाटीलच्या विषयी अगदी अटकेपार झेंडा रोवणारा हा खेळाडू आहे. निव्वळ नवी मुंबई नव्हे तर रायगडकरांचा महाराष्ट्राचा अभिमान बनलेला हा आदर्श मुलगा म्हणजे भूषण पाटील आज या मैदानावरती खेळताना दिसतोय. आकाश गिरी गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्यांदा स्ट्राईकवर रवी मात्रे. सुंदर गोलंदाजी. जोरदार अपील केलं जातं. प्रत्येक चेंडूवर मात्र पंचांकडे पाहिलं जातं, परंतु दक्ष पंच मात्र फेटाळतायत. पंचांकडे वारंवार पाहणं मात्र पंच स्थिर स्थावर अजूनही तसेच, कारण दक्ष कामगिरी करताना पाहतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत तरी मात्र फ्रंट फुटवर राहिला आहे तर मंगलमूर्ती काळुंद्रे संघ. अतिशय सुरेख दर्जेदार खेळ इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा आकाश गिरी राईट आर्म मोदी विकेट रवी मात्रे यांना. अखोड टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र चांगला फटका कन्वर्ट करायचा होता. थर्ड स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. बॅटची कडा घेतली आणि जाऊन विसावला सरळ हातामध्ये. दुसरा फलंदाज बाद. सांगी 11 तुर्वे संघाचा 0वर. जनतेला हा नेताला भला साऱ्यांची साथ हाय द्याला म्हणून दादा नावाला आला आहे मनाने साधा अशी दादाची आला एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा. जी 288 आमदारांपैकी सर्वात लोकप्रिय आमदार राजू दादा. एकच वादा राजू दादा. काय सुरेख व्यक्तिमत्व. इथे मात्र आत्तापर्यंत या षटकामध्ये कंप्लीट रोखून धरलाय सांगी 11 तुर्वे संघाला आकाश गिरीनं. नवीन फलंदाज रोनित पाटील. आतापर्यंत कोणताही फलंदाज तग धरू शकला नाही आहे. आणखीन एक बॅटची कडा. इथे मात्र गली आणि पॉईंट मध्ये जाणार. चेंडू जाणार सीमारेच्या बाहेर.
बॅटची कडा जरूर घेतली. आत्ता 2 षटरक्षकांमधून अगदी गॅप शोधली आणि आलाय हा मात्र तुर्वे संघाचा पहिला चौकार. पंचांच्या मागं जी 2 रिक्षा आहेत त्यामध्ये गाडी आहे त्याची आरसी कंप्लीट आमच्या डोळ्यावर येते. तिकडे ती प्लीज आरसी जरा खाली करा. त्या 2 रिक्षा आहेत. लोअर फुलटा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाची सांगता होते. धापलकर धावा लागल्यात. निव्वळ आणि निव्वळ 2/4. तर आरसी अगदी समोर तो क्षेत्ररक्षक आहे मिडविकेटच्या दिशेने तिकडे डीपला होता. तिकडे 2 रिक्षा आहेत. एक आरसी गाडी आहे. त्या गाडीच्या आरसी फक्त खाली करा. ओके थैंक यू. बली होना पड़ा और पाकिस्तान के हुक्मरान सुन ले, ये देश इस बात को कभी भूलने वाला नहीं है. मेरे प्यारे देशवासियों, हमारे सेना के जवान, हमारे सुरक्षा बलों के जवान 110 से भी ज्यादा आतंकवादियों को हमारी सेना के जवानों ने मौत के घाट उतार दिया. भाइयों बहनों, पूरे विश्व की मानव जात को मानवतावादियों ने. तर नक्कीच खऱ्या अर्थानं आपले सैनिक हे आपले रक्षक आहेत आणि त्यांच्यामुळेच आज आपण खऱ्या अर्थानं सुखी आनंदाची झोप घरी घेऊ शकतो. तर या सैन्यांनाही कधी विसरू नका मित्रांनो. आपल्या जीवावरचा खेळ सैनिक खेळत असतात. आपण ज्या वेळेला आपल्या कुटुंबात समवेत अनेक सण साजरे करत असतो त्यावेळेला ही मंडळी मात्र सीमेवर आपल्यासाठी लढत असते. या लढवई या सैनिकांसाठी सुद्धा एकदा मानाचा मुजरा. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाज पार्थ चिखलेकर. कारण काळुंदे संघाचा विचार केला तर गणेश चिखलेकर आमचे मित्र आहेत. पार्थ चिखलेकर गोलंदाजीच्या मार्कवर. फुल टॉस चेंडू पहिलाच भूषणसाठी नामी संधी परंतु सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेकी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट आणि आपलं खातं खोलण्यासाठी एक चांगला चेंडू मिळाला. तो म्हणजेच या भूषण पाटीलला आणि 2 धावेची धावा लागल्या. त्यांनी वर 6 2/6 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. गणित आहे ते म्हणजे 23 चेंडू 51 धावा. 23 चेंडू 51 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा पार्थ चिखलेकर. तर स्ट्राईकवर सर्वात मोठा अडसर भूषण पाटील. काळुंदे संघासाठी तो अडसर असणार आहे तो म्हणजेच भूषण पाटील. परंतु ट्रम्प कार्ड सांगी 11 तुर्वे संघाचा. चुकीला माफी नाही. जे पहिल्या गोलंदाजानं कमावलं ते मात्र या पार्थनं गमावलं. हा येतोय षटकार. चेंडू द्या. क्रिकेटचा सीझन आला रणमैदाने गाजवी. क्रिकेटचा सीझन आला रणमैदाने गाजवी. असा एकच बादशाह मुरबी गावाचा कुणाला घाबरत नाही. असा एकच बॅटमन ओमकार पाटील कुणाला घाबरत नाही. रिव्ह्यू अंपायर्स कॉल बॅट्समन कॉल. तर एक रिव्ह्यू आहे प्रत्येकाला. तो फक्त भीमर आणि रनआउटसाठी. तर इथे मात्र बॅट्समन्स कॉल येतोय. पार्थ चिखलेकरची खराब गोलंदाजी. कारण भूषण पाटीलसाठी 2 फुलटॉस चेंडू म्हणजे नामी संधी. ती नामी संधी तो कसा गमावणार. फेअर डिलिव्हरी आणि इथे मात्र रिव्ह्यू संपतो फलंदाजी क्रमातला. रिव्ह्यू जर घ्यायचे असतील तर लवकर घ्यायचे. 15 सेकंद. ओके. दीपक बोराडे सर पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये. तर हेमंत कोळी गणेश बाविस्कर सर 3 पंचांचा हा पॅनल. नीरज राणावत सरांचा पॅनल. नीरज राणावत सर आजकाल खूप फॉर्ममध्ये असलेलं हे पॅनल. मात्र पाहतोय आपण अनेक टुर्नामेंटमध्ये नीरज राणावत यांचं पॅनल असतं.
एक टीम त्यांनी मात्र जमवली आहे. गोलंदाज पार्थ चिखलेकर. राईट टाइम राऊंड विकेट. नशिबाचा हा मात्र येतोय चौकार. नो बॉल कॉल. हे षटक या सामन्याचं चित्र बदलवणार जरूर. कारण इथे पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर खराब चेंडू जिथे आला तब्बल 2 धावा. नंतर पुन्हा खराब चेंडू जिथे आला षटकार आणि हा चेंडू मात्र नशिबाचा चौकारासहित आला पंजा आणि फ्री हिट. ओव्हरस्टेप. हे षटक निर्णायक होत आहे ते म्हणजेच सांगली 11 तुर्भे संघासाठी. 22 चेंडू 40 धावा. दाभोलकर धावा लागल्या तब्बल 17. या षटकामध्ये निवळ 2 चेंडूमध्येच खूप साऱ्या धावा आल्या 13. इथे मात्र फ्री हिटचा इशारा होता. फ्री हिट होती. आपण ही भान विसरलात. गोलंदाजी विसरला. कारण आनंदामध्ये बरंच काही विसरलं जातं. परेश चिखलेकरने तर अर्धी उडीही घेतली होती परंतु तिथे मात्र फ्री हिट होती. आपण केलेली चूक आणि त्याला केलं हे पेनलाईज केलं जातं. ती आली फ्री हिट. इथे झेल टिपला गेला सेकंड स्लिपमध्ये परंतु मात्र फ्री हिटच्यामुळे भूषण पाटीलला कोणतीही हानी होणार नाही आहे. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा पार्थ चिखलेकर एक निर्धाव चेंडू टाकतोय भूषण पाटीलसाठी. पंचांचे 2 हात जमिनीला समांतर. षटक मात्र लांब लचक होतोय कारण आणखीन एक वाईड चेंडू. 1 नो बॉल 1 वाईड. 2 चेंडू आतापर्यंत अतिरिक्त टाकलेत गोलंदाज पार्थ चिखलेकरने. 21 चेंडू 39 धावांचं आव्हान. सुंदर गोंधळेकर. सोमनाथ पाटील वाजे पुढे सरसावून स्टेपआउट जरूर केलं. अगदी गॅप शोधली आहे. लंगोनला क्षेत्ररक्षक होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता परंतु अगदी काबूकोणाच्या दिशेनं चेंडू गेला. कार्पेटच्या आधारावरती सुरेख टेक्निकली परफेक्ट फटका लगावला. स्टेपआउट केलं आणि घरंगळत फटका लगावला आहे भूषण पाटीलनं. 2 धावा या चेंडूवरती आल्या. या 2 धाव्यानं धाबळ कळती लागल्या तब्बल 20 धावा. गणित आहे 20 चेंडू आणि 37 धावा. 20 चेंडू आणि 37 धावा. या षटकामध्ये धावा जरूर पडलेत. पार्थ चिखलेकरला कमबॅक करावं लागेल. सुंदर चेंडू. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख चेंडू होता. भूषण ही अगदी फक्त पाहत राहिला. काही करू शकला नाही. निर्धाव चेंडू सांगता झाली. परेश चिखलेकरनं हा चेंडू लिहिला झेलला त्याच्यामुळे निर्धाव चेंडू सांगता झाली. परेश चिखलेकर आणि प्रवीण घरत ही 2 रत्न काळुंदे संघाची कित्येक वर्ष आपल्या गावासाठी खेळताना पाहतोय. पंच पुन्हा एकदा जमिनीला 2 हात लांब लचक षटक मात्र जातोय. 3रा खराब चेंडू. 1 नो बॉल 2 वाईड. एकूण षटकामध्ये आतापर्यंत 3 अतिरिक्त चेंडू आणि त्याच्यामुळेच धावा मात्र मिळत आहेत. एक चांगला चेंडू नंतर लगेचच वाईड चेंडू. या षटकामध्ये भरमसाठ धावा आलेत. दाभोलकर धावा लागला तब्बल 21. जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि अजूनही 36 धावांची गरज. मी म्हटलं होतं शिंदे सर की हे षटक निर्णायक असेल. ते निर्णायक षटक यासाठी की पहिले 2 खराब चेंडू प्रेशर क्रिएट झाला होता गोलंदाजावर आणि त्यानंतर एक फक्त या षटकामध्ये चांगला चेंडू पडला आहे ज्याच्यावर प्रभावित झाला होता भूषण पाटील परंतु नंतर आणखीन एक वाईट चेंडू. 4 चेंडू एक्स्ट्रा म्हणजे 10 चेंडू कमीत कमी टाकावे लागतील. सर्वात लांब षटक. सर्वात जास्त चेंडूंचा षटक. सुरेख फटका पॉईंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत. इथे मात्र चेंडू लागतोय पायाला आणि 2 धाव्या चेंडूवरती आल्या. या 2 धाव्यानेशी 24 धावा धाबळकडे लागल्या. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये निव्वळ 4 धावा आणि या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या म्हणजेच 20-24 धावा लागल्या. 18 चेंडू आणि 33 धावा. 18 चेंडू 33 धावा.
18 चेंडू 33 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी सांगी 11 तुर्भे संघाला. एक निर्णायक षटक आम्ही पहिल्यांदा पाहिलं. पहिल्यांदा आकाश गिरीनं 4 धावांचा फेकलं, पण नंतर मात्र त्याच्या स्वप्नाला पायधुळी तुडवलं ते गोलंदाज पार्थ चिखलेकरनं. 20 धावा तब्बल मोजल्या आणि 24 धावा उभ्या राहिल्या पहिल्या 2 षटकामध्ये. आकाशगिरी पुन्हा एकदा कमबॅक मिळवून देईल का, की फलंदाजीला असलेला हा रोनित पाटील आणि भूषण पाटील सामन्याला कलाटणी देतील. भूषण पाटीलची क्षमता कुणाला माहीत नाही असं या टेनिस क्रिकेट जगतामध्ये माणूस नाही आहे. कारण त्याचा खेळ पाहण्यासाठी, फक्त त्याला पाहण्यासाठी कित्येक मैदानावर त्याचे दर्दी प्रेक्षक गर्दी करतात. तोच भूषण पाटील नॉन स्ट्राईकला, तर रोनित पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाजीमध्ये कमबॅक मिळवून दिलं जाईल का? आकाशगिरी आपल्या परीनं मात्र हा किल्ला लढवतोय, एकटा झुंजतोय. मी पहिल्यांदाही म्हटलं होतं की या सामन्यामध्ये भूषण पाटील एक ट्रम्प कार्ड असणार आहे. भूषण पाटील उभा आहे तोपर्यंत सामना कायम राहील, तो म्हणजेच या सांगली तुर्भे संघाच्या बाजूनं. डीजे मास्टर 10 वर्षापूर्वी अशी कबूतर खूप उडायची. कबुतरांना खूप मान होता. कबुतरांची एक वेगळी क्रेज होती. माणसांनाही कबूतर म्हणलं जायची. इकडचा चिठ्ठी तिकडे, तिकडची चिठ्ठी इकडे. आता चिठ्ठीचा प्रश्न राहिला नाही, त्यामुळे कबूतरही मेली. फक्त हाय, बाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, जेवलास का, झोपलास का, काय खाल्लंस, एवढं फक्त सरळ सरळ एका सेकंदात येतं. आणि त्याच्यामुळे कबुतरं गायब झाली आणि आपलीच माणसांचे विचार कबुतरं बनली. मन आजकाल एका ठिकाणी थांबायला तयार नाही. आकाशगिरी, व्हॉट अ डिलिव्हरी. इट्स अ क्लीन बोल्ड, त्रिफलाचित दर्जेदार गोलंदाजी. मी म्हटलं होतं खऱ्या अर्थानं आकाशगिरी पुन्हा एकदा कमबॅक मिळवून देईल का? तोच निर्णायक क्षण, निर्णायक गोलंदाजी करताना आकाशगिरी. आणखीन विकेट बाद. प्रभुदेवा यांचं हा गाणं अगदी खूप गाजलं होतं. त्याच्यामुळे आपली मुलंही ब्रेकडान्स करायला शिकली होती त्या गाण्यावर. परंतु इथे मात्र बरंच काही घडतं आहे, बरंच काही बिघडतं आहे. काळुंद संघ मात्र कधी लढतोय, झगडतोय. एकटा आकाशगिरी दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय आणि सांगेलन तुर्भे संघाला रोखून धरतोय. 4 फलंदाज बाद झाले. संघाची धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 24. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट, म्हणजेच आता ऑन अ हॅड्रिक. नवीन फलंदाज कौशल पाटील. 4 विकेट्स मात्र आकाशगिरीच्या नावावर. हॅट्रिकचा हा चेंडू. मी थांबणार नाही, मी माझ्या पद्धतीची फलंदाजी करेन. जग काय बोलतं याच्याकडे माझं लक्ष नाही. मला काय वाटतं हे मी करणार. दाखवून दिलं आणि लगावला लंगोच्या डोक्यावरून आकाशगिरीला षटकार. दर्जेदार फटका. या 6 धावाने अंतर 30 धावापर्यंत मजल मारली. क्या बात, क्या बात, लाजवाब. हा चेंडू मात्र नीट कनेक्ट झाला नव्हता जरूर, परंतु स्पीड आणि टायमिंग साधत या चेंडूनं बरीच उंची गाठली. बराच वेळ चेंडू हवेत राहिला, परंतु ज्याप्रमाणे कल्पेश घरतनं हा झेल टिपलाय, अप्रतिम देखणं आपण ऑन स्क्रीन पाहतोय. पहा साईप्रीतचं क्लिअरिटी पहा. चेंडू अगदी हवेत आपल्याला दिसतो. काय दर्जेदार झेल इथे मात्र पाहतो आपण. आणि ते फलंदाज बाद. इंचेसमध्ये सगळं काही खेळ आहे ते. त्याच्यामुळे फलंदाज बाद. चांगला हिट झाला होता चेंडू, परंतु वेल जज कॅच. कल्पेश घरत टर्निंग पॉईंट ठरेल का? मी पहिल्या चेंडूपासून सांगत आलोय,
भूषण पाटील सर्वात मोठा ट्रम्प कार्ड या सामन्यामध्ये. अजूनही सामना सांगे 11 तुर्भे संघाच्या बाजूने असू शकतो, कारण भूषण पाटील ऑन क्रीज. नवीन फलंदाज अजित चव्हाण ज्यानं अतिशय सुरेख आणि दर्जेदार गोलंदाजी केली. तब्बल 4 मोहरे त्यांनी टिपलेत, 4ही क्लीन बोल्ड. पण इथे आकाशगिरीला कमी लेखून चालणार नाही. व्याजासहित प्रत्युत्तर केलं जातं. गॅप शोधली आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक कोणीच नाही आहे. अतिशय मोठी गॅप क्षेत्ररक्षणमध्ये, खूप मोठी तफावत, आणि त्याच्यामुळे फक्त आणि फक्त दिशा दिली, क्रिकेटचा क्लास दाखवला आणि आलाय हा चौकार. साथी मेरे तेरे बिना जीना ना जीना है यार जी. साथी मेरे तेरे बिना 3 विकेट जरूर या षटकामध्ये आले, पण तब्बल 10 धावाही या षटकामध्ये आलेत. ताकदीचा खेळ दाखवला जातोय. जोरदार अपील, प्रेशर प्रेशर आणि प्रेशर क्रिएट केलं जातोय. उत्साह फार मोठा दांडगा, कारण परेश चिखलेकरला माहीत आहे या सामन्यामध्ये की पॉइंट आहे भूषण पाटील. त्याच्या विरोधातला हे अपील अगदी जीवाच्या आकांतानं केलं, परंतु दक्ष पंच हेमंत कोळी यानं मात्र फेटाळलं आणि इथे नॉट आऊटचा नकार आलाय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावा. आकाशगिरी 2 षटक 14 धावा, 5 विकेट्स ऑल. अफलातून कामगिरी. जोरदार टाळ्या मित्रांनो आकाशगिरीसाठी. 5 विकेट्स त्याने घेतल्या सामन्यामध्ये आणि दर्जेदार कामगिरी केली आहे. परंतु आत्ता एकटा गोलंदाजानं चांगली कामगिरी केली आहे. पार चिखलेकर या सामन्यामध्ये फेल झाला आहे. आणखीन एखादा नवीन गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल की भूषण पाटील आणि अजित चव्हाण या सामन्याला फिनिश करतील. 12 चेंडू 23 धावा. हे षटक निर्णायक. प्रवीण घरत स्वतः. रायगडचा रॉस टेलर म्हणजे ओळख आहे. 12 चेंडू 23 धावा. आपल्या ऐन उमेदीत काय खेळ प्रवीण घरतचा पाहिलाय. सुपर ओव्हर अजून खूप अंतर आहे मित्रांनो. सुपर ओव्हरला 23 धावांचा अंतर. अजून दिल्ली बहुत दूर आहे. प्रवास तुम्ही चालू जरूर केला आहे, परंतु दिल्ली अजून खूप लांब आहे. पहिला ट्रेनमध्ये बसा, ट्रेनला चालू द्या, 2-3 स्टेशन घेऊ द्या, आणि मग आपण दिल्ली किती लांब आहे, स्टेशन किती दूर आहे बघू. इथे मात्र प्रवीण घरत फुलटॉस चेंडू बॅटवर नीटसा आला नाही आहे. गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आला, उचलला, फेकला. प्रवीण घरत आपला अनुभवपणा लावतोय, कारण प्रवीण घरत आणि ही झुंज आहे भूषण पाटील या दोघांमधली. हे 2 ताकदवान खेळाडू आता आमने सामने आहेत. कित्येक वेळा एकत्र खेळण्याचा बहुमान या दोघांनी फटकावला असेल, परंतु आज मात्र इथे आमने सामने लढतायत. भूषण पाटील ऑन स्ट्राईक. जिंकण्यासाठी 11 चेंडू 22 धावांची गरज. प्रवीण घरत गोलंदाजीच्या मार्कवर निर्णायक षटक हाताळतोय. अंतिम षटकामध्ये धावा किती उरतील, कसा खेळ राहील. फुलटॉस चेंडू कन्व्हर्ट करू शकला नाही भूषण पाटील. आपल्या फॉलो थ्रू मध्ये खूप दूरवरचा प्रवास केला, धावत गेला आणि अगदी उलटा झेल मात्र प्रवीण घरतने घेतलाय. लिलया झेलला इथे एक टर्निंग विकेट मात्र मिळतीये. प्रवीण घरत आपल्या स्वतःच्या हुकमतीने मात्र हा भूषण पाटीलला बाद करतोय. बस आज की रात है जिंदगी कल हम कहा तुम कहा. मित्रांनो आयुष्यामध्ये आजचा दिवस शेवटचा आहे, असंच जगा. नवी उमेद तुम्हाला दररोज प्रेरणा देत राहील. ज्या वेळेला मरण समोर दिसतो ना, त्यावेळेला माणूस डबल ताकदीने लढतो. ती लढण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवा. इम्पॉसिबल मध्ये लिहिलं आय एम पॉसिबल, ते आय एम पॉसिबल शोधा. फिरकीची जादूगरी दाखवली जाते. परेश चिखलेकर मागे मात्र बीट होतोय. फलंदाज आहे क्रीजवर नवा अजित चव्हाण. अजित चव्हाण ही हा मात्र निर्धाव चेंडू खेळतो. हा कदाचित झेल होता, मे बी पॉसिबिलिटी आहे, आणि त्याच्यामुळेच परेश चिखलेकरची घाई थोडीशी नडणार का.
एक जीवनदान म्हणेन तो म्हणजेच अजित चव्हाणला. सुरेख फटका, दुसरा चेंडू उचलला गेलाय, दुसरा टप्पा उचलला गेला आणि इथे मात्र धाव आली निव्वळ 1. 8 चेंडू आणि समीकरण 31 धावांचं. काय सुरेख गोलंदाजी केली आता, सॉरी 21. माझी काही चुकी नाही मित्रांनो, लिहिलं ते वाचलं. पेंटर ही असेच करता. वाव वाव, अतिशय सुरेख फटका, वेल टाईम, फक्त आणि फक्त टाईम केलाय. स्ट्रेट हिटचा हा फटका, आपल्या संघाला बल वाढवणारा हा फटका. षटकार. आता कसं वाटतंय. 7 चेंडू 15 धावा. काय सुरेख फटका. ऋषी काटे नाही थांबणार, आमचे फलंदाज बाद झाले, परंतु हा सामना फिरवण्याची क्षमता ऋषी काटेमध्ये आहे. मनगटी फटका. शेवटच्या 2 चेंडूवर मात्र प्रवीण घरातला आसमान दाखवली आणि या 2 मोठ्या फटक्यानं सामन्याचं अंतर सरळ लेवल केलं. 6 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. ऋषी काठेला 9व्या क्रमांकावर पाठवणं हा भूषण म्हणतो प्लॅन होता. हा प्लॅन नाही, हा तुमचा गेम होता. चला सामना सुरू करा प्लीज. 6 चेंडू 9 धावा. चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्या. शेवटच्या 2 चेंडूवर आलेले 2 षटकार मात्र प्रवीण घराच्या वेदना वाढवतील. 2 आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूमध्ये काय सुरेख कमबॅक मिळून दिला होता प्रवीण घरातनं. भूषण पाटीलला परतवलं, त्यानंतर सामन्याला गिरकी दिली, परंतु ऋषी काटेनं मात्र काटेरी मुकुट आपल्या डोक्यात घातला, राजासारखा खेळला आणि प्रवीण घरातवर लागोपाठचे 2 हल्ले केले आणि या 2 हल्ल्यानिशी मात्र सरळ 2 षटकार सर्वच सामन्यावर कमाल मिळवली. गोलंदाजी कोण करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न होता. ज्या वेळेला जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कोणी तयार नसता त्यावेळेला तुम्हाला प्लेईंग इलेव्हनमध्ये का खेळवायचा हाही प्रश्न निर्माण केला जाईल. प्लेईंग इलेव्हनमध्ये आलेल्या प्रत्येक खेळाडूवर जबाबदारी असते, जबाबदारी आपण स्वतःहून निभवायची असते. 6 चेंडू 9 धावा कित्येक सामन्यामध्ये वाचवले गेलेत, परंतु एका चेंडूमध्ये 9 धावाही काढल्या गेलेत. इतिहास आहे क्रिकेटचा. क्रिकेट तुम्हाला दररोज नवीन दिवस दाखवते. प्रतीश मस्कर, जुना जाणत सळसळत रक्त. प्रतीश मस्कर याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 9 धावा त्याला वाचवायच्या आहेत. तर ऋषी काटेला आणि या सांगी 11 तुर्बे संघाला 9 धावा चेस करायच्या आहेत. येणारे 6 चेंडू 9 धावांचं गणित. अजित चव्हाण ऑन स्ट्राईक, ऋषी काटे नॉन स्ट्राईक, तर गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज प्रतीश मस्कर. 6 चेंडू 9 धावा. फुलटॉस चेंडू कन्व्हर्ट करू शकला नाही आणि इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडूला अजित चव्हाण चकला. स्ट्रेट फटका लागवण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉनमध्ये उभा होता प्रवीण घरत आणि त्यानं मात्र हा झेल टिपला. फलंदाज बाद. गणित बिघडली जात आहेत, कारण ऋषी काटे राहणार नॉन स्ट्राईकला आणि नवीन फलंदाज जाणार स्ट्राईकवर. राहुल कांबळे विचार विनिमय केले जात आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जातो. थोडासा विचार सांगितला जातोय की गणित आहे, पाठीवर हात टाकला जातो. फलंदाज बाद झाले तब्बल 7 बाद. धाबळकर धावा लागलेत 48. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. सामना बरोबर सुटल्या सुपर ओव्हर. 5 चेंडू 9 धावा. स्ट्राईकवर राहुल कांबळे. गोलंदाज मात्र प्रतीश मस्कर. प्रतीश मस्करना पहिला लोअर फुलटॉस चेंडू कन्वर्ट करू शकला नाही. अजित चव्हाण अगदी 7 सोपात झेल दिला प्रवीण गरजच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद. इथे 5 चेंडू टाकायचे आहेत. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, काय खेळ केला जाईल.
ऋषी काटेला स्ट्राईकवर आणण्यासाठी हा राहुल प्रयत्न करेल का की स्वतः मोठा फटका खेळून सामना संपवेल. हा चेंडू मात्र स्क्वेअर आणि अशा प्रकारे हा वाईड चेंडू. एक आव्हानाची धाव आली आणि गणित बदलली जातील. 5 चेंडू 8 धावा. पाच चेंडू 8 धावा. एक वाईट चेंडू, एक चांगला चेंडू. ज्या संघाचे पॅकर्स असतात त्या पॅकर्सची धडकी मात्र आपण भरताना इथे पाहतोय. जो संघ पॅक करतो ना त्या संघाच्या पॅकर्सला माहीत असतं की माझा संघ कसा खेळतोय. जिंकल्यानंतर आनंदाने उड्या मारणारी मंडळी श्वास रोखून धरला जातोय. 5 चेंडू गणित आहे 8 धावांचं. सुरेख फटका कन्वर्ट केला जाईल का. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा या चेंडूवर आल्या. ऋषी काटे स्ट्राईकवर नाही गेला परंतु विश्वास दाखवलाय तो म्हणजेच 9व्या क्रमांकाचा फलंदाज राहुल कांबळेवर. गणित आता आहे 4 चेंडू मोठा फटका 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. सुंदर गोलंदाजी. फक्त स्ट्राईक चेंज झालंय. हे पत्त्यावर पडलाय सांगली आणि तुर्भे संघाच्या. कारण दारोमदार आहे ज्यांनी या संघाला आपल्या 2 मोठ्या फटक्यांनी सामन्यामध्ये आणलाय तो ऋषी काटे मात्र स्ट्राईकवर. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. रोमहर्षक सामने सुरू आहेत. काय लाजवाब सामना. मागचा लो स्कोरिंग सामना 34 धावांचा काय अप्रतिम झाला. 2 चेंडूमध्ये तिथे 1 धावेची गरज होती. जर मात्र बडा संघानं थोडीशी चूक केली नसती तर मात्र तोही संघ ते जिंकला असता. इथे धावा किती घेतल्या जातील. 1 धावा पूर्ण केली गेली. दुसऱ्यांदा प्रयत्न केला जाईल का. दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला नाही. अजूनही सामना संपला नाहीये. काही दर्जेदार खेळ आहे मित्रांनो. ऋषी काटेला रोखून धरलाय, थांबवलाय. गणित बदलली जाते. निव्वळ चेंडू राहिले 2 आणि धावांची गरज आहे 4. या चेंडूवर किती धावा येतील. स्ट्राईकवर अंतिम कोण राहील. सामना या चेंडूवर संपेल का की सामना अंतिम चेंडूवर जाईल. सर्वस्वी जबाबदारी गोलंदाज प्रतीश मस्कर. सामना बरोबरीत झाल्यास सुपर ओव्हर टाकली जाईल. वय वर्ष 17. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं बघून सळसळतं रक्त आहे. या सळसळतं रक्ताकडे खोने के लिए कुछ नहीं है. पाया ही क्या था जो खोने का डर है. हे डर यांच्याकडे नसतो. 17 वर्षाचा फलंदाज, 17 वर्षाचा गोलंदाज, 17 वर्षाची लढत. चुकीला माफी नाही. इथे खराब चेंडू फुल टॉस चेंडू पडला. एका 17 वर्षाच्या मुलाचा दुसऱ्या 17 वर्षाच्या मुलानं मात्र हल्ला चढवला. आमच्या मागे थोडीशी निरव स्तब्धता झाली आणि इथे मात्र येतोय हा चौकार. नशिबाचा चौकार नाही तर अगदी चांगला षटकार आला या चेंडूवर. राहुल कांबळेनं लगावलेला हा चांगला फटका. परत